हरी ऑप्शन ट्रेडिंगच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उद्याच्या सेशनसाठी म्हणजे सोमवारच्या सेशनसाठी निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी आणि कम्युनिटीमध्ये गोल्ड, सिल्वर, नॅचरल गॅस आणि क्रूड ऑइलचे अनालिसिस करणार आहोत. त्याचबरोबर ज्यांना स्विंग ट्रेडिंग करायचे आहे त्यांच्यासाठी बी आपण स्विंग ट्रेडिंगचे स्टॉकचे अनालिसिस करणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपण FIDIचा डाटा बघूया. FIDIचा डाटा काय सांगत आहे मित्रांनो, FIने मित्रांनो 1766 कोटीचं सेलिंग केलेलं आहे आणि DIने 3161 कोटीचं बाईंग केलेलं आहे. आता जर इंडेक्स फ्युचर जर बघितले मित्रांनो 822 कोटीचं सेलिंग केलेलं आहे आणि FIने इंडेक्स ऑप्शन आहेत 16,732 कोटीचं, म्हणजे खूप हेवी बाईंग केलेलं आहे. आता ग्लोबल मार्केट काय सांगत आहे, ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी 26,185 ला क्लोज झालेली आहे, म्हणजे जवळजवळ 107 अंकांनी प्लस झालेली आहे. डाऊ फ्युचर हे 46,266 म्हणजे जवळजवळ 1% 493 अंकांनी प्लस झालेली आहे. S&P 500 मित्रांनो अमेरिकेचंच इंडायसेस आहे, ते जवळजवळ 1%ने 6,632 म्हणजे 1%ने प्लस झालेले आहे 62 अंकांनी. आता निगेटिव्ह मार्केट फक्त जपान आणि हाँगकाँगचं आहे मित्रांनो. निक्काई जपानचं मार्केट आहे 48,625ला क्लोज झाले, 2.5% मायनस, जवळजवळ 1,198 पॉईंट. आणि हँगसेंग मित्रांनो 2.5% मायनस झालेले आहे 615 पॉईंट, 25,250ला इंडेक्स यांचा क्लोज झालेला आहे. हे झालं ग्लोबल इंटरनॅशनल मार्केट मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर आता आपण मित्रांनो निफ्टीचं अनालिसिस बघूया. निफ्टीच्या चार्टमध्ये जाऊन आता निफ्टीचा जर चार्ट बघायचा असेल तर मित्रांनो आपण पहिल्यांदा मोठ्या टाइम फ्रेमचा चार्ट ओपन करावा लागेल. आता आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर पहिल्यांदा जाऊन अनालिसिस करू, नंतर 15 मिनिटाच्या चार्टवर अनालिसिस करूया. जर वन डेचा जर ट्रेंड बघितला मित्रांनो निफ्टीचा, तर ओव्हरऑल ट्रेंड हा मित्रांनो अपसाईडला आहे आणि जोपर्यंत रिव्हर्स सिग्नल देत नाही तोपर्यंत आपण रिव्हर्समध्ये पडणार नाहोत मित्रांनो. त्यामुळे आपण जे काही आहे आपण ते सी साईडला पोझिशन घेणार आहोत. कधी तर प्राइस ॲक्शन लागल्यानंतर वेट करावं लागतं मित्रांनो. प्राइस ॲक्शनला लागल्यानंतर जर तुम्हाला लेवल माहिती नसतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथं तुम्हाला लेवल ॲक्युरेट दिल्या जातील, बाईंग झोन सेलिंग झोनच्या पोझिशन दिल्या जातील तुम्हाला. तर मित्रांनो 10 वाजेपर्यंत कमीत कमी तुम्ही ट्रेडिंग केलं नाही पाहिजे. जर त्याच्या अगोदर ट्रेड आला तर तुम्ही ट्रेड केला तरी चालेल, पण ओव्हरऑल 10 वाजेपर्यंत मार्केटमध्ये डाटा स्थिर होईपर्यंत, म्हणजे ऑप्शन सेलिंगचा डाटा स्थिर होईपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये थांबले पाहिजे. आता सपोर्ट कुठे आहेत, रेजिस्टन्स कुठे आहेत बघूया आपण 15 मिनिटाच्या चार्टवर. हे मित्रांनो 15 मिनिटाचे सपोर्ट रेजिस्टन्स लावलेले आहे. आता सेलिंग झोन मित्रांनो आहे 26,146 आणि दुसरा रेजिस्टन्स आहे मित्रांनो 26,190. तिसरा रेजिस्टन्स आहे मित्रांनो 26,280. आणि जर सपोर्ट बघितले मित्रांनो तर पहिला सपोर्ट आहे मित्रांनो 26,050. दुसरा रेजिस्टन्स आहे सपोर्ट आहे 25,900 आणि तिसरा सपोर्ट आहे 25,800. तर हे झाले निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स. ज्यावेळेस सपोर्टला जाऊन मित्रांनो किंवा रेजिस्टन्सला जाऊन प्राइस ॲक्शन लागेल त्यानंतर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. प्राइस ॲक्शन ज्यांना कळत नाही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आता आपण सेन्सेक्सचं अनालिसिस बघूया. सेन्सेक्सच्या अनालिसिसमध्ये काय सांगत आहे मित्रांनो, सेन्सेक्सचे दोनच सपोर्ट रेजिस्टन्स काढलेले आहेत. 85,000चा एक सपोर्ट आहे, दुसरा सपोर्ट आहे 84,180
आणि तिसरा पहिला रेजिस्टन्स आहे मित्रांनो 85,639. परत लक्षात ठेवा मित्रांनो, 85,640चा रेजिस्टन्स, 85,000चा सपोर्ट आणि 84,180चा सपोर्ट. आता ज्यावेळेस प्राइस ॲक्शन लागेल त्यावेळेसच इथे ट्रेड येईल मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. आता आपण गोल्डमध्ये जाऊ. गोल्डचा ट्रेंड हा मागील हप्त्यात बाईंगच्या दिशेने वन डे जर बघितला तर बाईंगच्या दिशेने झालेला आहे चालू. फर्स्ट टार्गेट फर्स्ट टार्गेट नाही म्हणता येणार, आज सेलिंग झोन येईल मित्रांनो 1,26,500 आणि हा बाईंग झोन आहे, हा सेलिंग झोन आहे मित्रांनो 1,21,400चा. 1,21,000च्या खालच्या आल्यानंतर सेलिंग प्रेशर वाढेल. आता आपण सिल्वरचा चार्टचा अनालिसिस करूया. सिल्वरच्या चार्टमध्ये काय दिसत आहे, सिल्वरमध्ये 1,49,300चा सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजे बाईंग झोन. दुसरा सप्लाय झोन, नंतर 1,63,625चा सेलिंग झोन आणि 1,46,218चा सेलिंग झोन. म्हणजे 1,46,200च्या खाली गेले तर ते खाली जाऊ शकतं, भरपूर खाली जाऊ शकतं. आता आपण क्रूड ऑइल बघूया. क्रूड ऑइल हा ओव्हरऑल ट्रेंड हा निगेटिव्ह ट्रेंड आहे मित्रांनो. सेलिंग प्रेशर क्रूड ऑइलवर जास्त आहे. पहिला रेजिस्टन्स आहे 5,300, दुसरा रेजिस्टन्स आहे 5,500, तिसरा रेजिस्टन्स आहे 5,750 आणि सपोर्ट राहील 5,060. आणि ह्याच्या जर खाली गेलं तर दुसरा सपोर्ट आहे 4,800, मागील लो आहे मित्रांनो. तो या फ्युचरमध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही. जर मागचा फ्युचर जर आपण चेक केला तो 1-2 महिन्यामागचा, तर त्या फ्युचरमध्ये तुम्हाला सपोर्ट 4,800ला आहे. आता आपण नॅचरल गॅस बघूया. नॅचरल गॅस हा मंथली बाईंगमध्ये, डेली बाईंगमध्ये चांगला स्ट्रॉंग बाय आहे. तर सपोर्ट कुठे कुठे, तर आपण नॅचरल गॅसला फक्त सपोर्टच मार्क केलेले आहेत 324, 341, 389 आणि 403. आता नेक्स्ट टार्गेट 430, 440, 425 राहील. तर चला आता आपण स्विंग स्टॉक बघूया. स्विंग स्टॉक कोणकोणते बायला आहेत. स्विंगमध्ये LIC आहे. स्विंग स्टॉक LIC आहे, बाय होऊ शकतो. एक 10 ते 20% याच्यात रॅली येऊ शकते. नंतर ONGC मध्ये बी हा स्विंग स्टॉक बायला आहे. कोणत्या लेवलला बाय होईल हे तुम्हाला आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर सांगू. ITCचा जर चार्ट बघितला तर सप्लाय झोन 405, 399 डिमांड झोन आणि सेलिंग झोन 420. आता आपण मारुती बघू. मारुतीच्या स्टॉकमध्ये 15,800 सपोर्ट, 15,500 सपोर्ट आणि 15,200 स्टॉप लॉस. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.